Welcome students. In Science and Technology Part 2, we are studying the topic energy flow in an ecosystem, and in that we are studying the unit biogeochemical cycle. So in this lecture we are going to study the carbon cycle. या लेक्चरमध्ये आपण कार्बन सायकलचा अभ्यास करणार आहोत. The circulation of and recycling of carbon from atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called carbon cycle. सर्क्युलेशन, अभिसरण, रिसायकलिंग, पुनश्चक्रीकरण. कार्बनचे अभिसरण आणि पुनश्चक्रीकरण कुठून? फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे वातावरणाकडून सजीवांकडे आणि सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा सजीवांकडून वातावरणाकडे कार्बनचे अभिसरण आणि पुनश्चक्रीकरण जे होते त्याला काय म्हटलेलं आहे? कार्बन सायकल. इट इज कॉल्ड ॲज द कार्बन सायकल. अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म. आता अजैविक घटकांच्या स्वरूपात जो कार्बन आहे, अजैविक घटकांच्या स्वरूपात, तो जैविक घटकांच्या स्वरूपामध्ये कोणत्या रूपाने आणला जातो? दॅट इज अबायोटिक कार्बन ॲटम इज सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड. तो पुन्हा अभिसरित केला जातो आणि पुनश्चक्रीकरण केला जातो बायोटिक फॉर्ममध्ये. म्हणजे अबायोटिक कार्बनचं बायोटिक फॉर्ममध्ये आणण्याचं काम, आणण्याच्या प्रक्रिया ही कोणत्या घटकांद्वारे केली जाते? मेनली बाय फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. म्हणजे अबायोटिक कार्बन इट इज कन्व्हर्टेड इनटू बायोटिक कार्बन बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण, आणि रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, यांच्या स्वरूपामध्ये अजैविक कार्बनचं जैविक कार्बनमध्ये काय केलं जातं? रूपांतरण केलं जातं. हेन्स कार्बन सायकल इज अन इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. म्हणजे कार्बन चक्र हे अतिशय महत्त्वाचं जैवभू रासायनिक चक्र आहे असं म्हटलं जातं. दॅट इज प्लांट कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड इनटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्स काय करतात? फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कार्बोहायड्रेट्समध्ये करतात. सिमिलरली दे प्रोड्युसेस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड फॅट्स टू. म्हणजे फक्त कर्बोदकांमध्येच कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर केलं जातं असं नाही. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कर्बोदके, प्रथिने आणि मेद, फॅट्समध्ये सुद्धा त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. हर्बिओरस फीड्स अपॉन द प्लांट्स. आणि जे तृणभक्षी प्राणी आहेत, हे तृणभक्षी प्राणी हे या वनस्पतींवरती अन्नासाठी अवलंबून असतात किंवा वनस्पतींना खातात म्हणू आपण. हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट तयार केलेले. इन दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड. आता परत काय होतं? कार्निवोरस फीड्स अपॉन द हर्बिओरस. आता या तृणभक्षी प्राण्यांच्या वरती कार्निवोरस म्हणजे मांसभक्षी प्राणी अवलंबून असतात. ओके. आणि त्या प्रकारे काय होतं? दिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द प्लांट्स टू हर्बिवोरस, फ्रॉम हर्बिवोरस टू कार्निवोरस अँड फ्रॉम कार्निवोरस टू अपेक्स कंझ्युमर. म्हणजे अशा प्रकारे जैविक कार्बन जो आहे, जो वनस्पतींनी तयार केलेला आहे, अजैविक कार्बन, कार्बन डायऑक्साईडपासून कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, हे पहिल्यांदा प्रोड्युसर्स प्लांट्स करून हर्बिव्हर्स तृणभक्षी प्राण्यांकडे, हर्बिव्हर्स तृणभक्षकांकडून कार्निव्होर्सकडे, मांसभक्षी प्राण्यांच्याकडे, आणि कार्निव्होर्सकडून अपेक्स कंझ्युमर्स यांच्याकडे, अपेक्स कार्निव्होरस यांच्याकडे, सर्वोच्च भक्षकांकडे काय होतो? स्थानांतरित होतो. म्हणजे अबायोटिक कार्बन इट इज कन्व्हर्टेड इनटू बायोटिक कार्बन अँड दिस बायोटिक कार्बन इट इज सर्क्युलेटेड थ्रू अपेक्स कंझ्युमर. आणि तो अपेक्स कंझ्युमरकडे काय होतो? सर्क्युलेट केला जातो असं आपल्याला म्हणता येईल. आता ही प्रोसेस दिलेली आहे बघा. याच्यामध्ये पहिली जी प्रोसेस आहे ही आहे फोटोसिंथेसिस. दॅट इज मेन प्रोसेस इज इन सायक्लिक कार्बन सायकल. म्हणजे ही पहिली प्रोसेस आहे. ही कोणती प्रोसेस आहे? फोटोसिंथेसिस, इन विच कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर दे कंबाईन विथ इच अदर इन अ क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोफिल अँड सनलाईट. म्हणजे हिरव्या वनस्पती या हरितलवकामध्ये हरितद्रव्याच्या साहाय्याने सौर ऊर्जेचा वापर करून कार्बन डायऑक्साईड
आणि पाणी यांच्यापासून C6H12O6 म्हणजे कार्बोहायड्रेट्स, वॉटर आणि ऑक्सिजन तयार केला जातो, विच इज रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर, की जो वातावरणामध्ये पुन्हा सोडला जातो. परत काय केलं जातं बघा, हा जो तयार झालेला ग्लुकोज आहे तो काय केला जातो, हर्बिव्होर्स, कार्निव्होर्स अँड अपेक्स कंझ्युमर यांच्याकडे फूड म्हणून यूज केला जातो, अन्न म्हणून तो वापरला जातो. आणि अन्नापासून त्यांनी ऊर्जा मिळवतात त्याच्यापासून. कसं तर हा बघा जो आहे दॅट ग्लुकोज इट इज ऑक्सिडाइज्ड विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन, इट इज ऑक्सिडाइज्ड इन द मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिकेमध्ये हे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी तयार होते. आणि ही एनर्जी ते सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वापरत असतात. म्हणजे अगेन दिस कार्बन डायऑक्साईड इज टेकन बाय द प्लांट अँड थ्रू प्लांट इट इज सर्क्युलेटेड थ्रू अदर herbivores, carnivores, apex consumers, and after the by the respiration process, this is the respiration process, श्वसन प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड इज अगेन रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर आणि तो पुन्हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये रिलीज केला जातो. इट इज टेकन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड again released into the atmosphere. So this is the cyclic flow and recycling of the that carbon dioxide. Okay, evenly after the death all types of consumer are decomposed by decomposers. अजून एका प्रोसेसद्वारे इथं कार्बन डायऑक्साईड हा पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये जातो बघा. द डेथ ऑफ ऑल टाईप ऑफ कंझ्युमर, सगळ्या प्रकारचे जे ग्राहक आहेत त्यांचे जेव्हा डेथ होते, मृत्यू होतो, ते आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स. विघटक जे आहेत डिकम्पोजर्स ते काय करतात, त्यांच्या शरीराचं विघटन करतात. कोण कोण आहेत हे विघटक, लाईक बॅक्टेरिया अँड फंजाय, विविध प्रकारचे जीवाणू आणि कवके. अँड कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड अगेन इन टू द ॲटमॉस्फिअर. आणि हे जेव्हा डिकम्पोजिशन हे फंजाय आणि बॅक्टेरिया करत असतात तेव्हा त्यांच्या डिकम्पोजिशनमुळे पुन्हा हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा वातावरणामध्ये सोडला जातो. अँड इट इज युज्ड बाय ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम. आणखी पुन्हा पुन्हा काय केलं जातो, तो एका सजीवांकडून दुसऱ्या सजीवांकडे वापरला जातो. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर अँड अगेन टेकन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे वातावरणातून कार्बन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स थ्रू घेतला जातो, तो सर्क्युलेट केला जातो. अँड आफ्टर द डेथ ऑफ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज अगेन रिलीज्ड into the atmosphere. So like this carbon cycle it works. Okay, here this carbon cycle is explained in this diagram 7.6 carbon cycle. Here that is carbon, biotic carbon, it is produced, that is from atmosphere. CO2 is taken by the plant with the help of sunlight, that is converted into carbohydrates, protein and fat. These carbohydrates, proteins and fat are transferred from producers to the herbivores. And when these herbivores, the death of these herbivores takes place, जेव्हा हे मरतात सजीव तेव्हा त्यांच्या डिकम्पोजिशन्समधून पुन्हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये रिलीज केला जातो. किंवा हे जो ॲनिमल आहे हा जेव्हा रेस्पिरेशन करतो, ज्याला श्वसन प्रक्रिया होते, त्यावेळेला पुन्हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडला जातो. अशा प्रकारे इथं सायक्लिक फ्लो, रिसायकलिंग ऑफ द कार्बन टेक्स प्लेस. किंवा अजून काय होतं बघा, अजून डेथ ऑफ द प्लांट अँड ॲनिमल्स यांच्यापासून फॉसिल फ्युएल्स तयार होतात. आपल्याला माहिती आहे जीवाश्म इंधनं कशी तयार झाली की वनस्पती आणि प्राणी हे गाडले गेले भूगर्भामध्ये वल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज, अर्थक्वेक यांच्यामुळे आणि भूगर्भामध्ये असणारं प्रेशर आणि तापमान यांच्यामुळं फॉसिल फ्युएल्स तयार झाले, जीवाश्म इंधनं. आणि हा जीवाश्म इंधनांचा वापर आपणच करतो. कशासाठी करतो, दॅट इज इन द फॅक्टरीज. कोल आपण फॅक्टरीमध्ये वापरतो, पेट्रोल व्हेकल्समध्ये वापरतो. अँड ड्यू टू द बर्निंग ऑफ दीज फ्युएल्स, फॉसिल फ्युएल्स, अगेन कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्यूस्ड अँड रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर. लाईक दिस इट अगेन एंटर्स इन टू द ॲटमॉस्फिअर. आणि मग ह्या इंधनांच्या ज्वलनामुळे पुन्हा कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो आणि तो पुन्हा वातावरणामध्ये काय होतो, सोडला जातो. हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा वनस्पतींद्वारे रेस्पिरेशन
वनस्पतीद्वारे फोटोसिंथेसिससाठी घेतला जातो, किंवा वनस्पतीसुद्धा रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये श्वसन प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड पुन्हा बाहेर टाकतात. म्हणजे अशा प्रकारे दिस कार्बन डायऑक्साईड or carbon, it is circulated from abiotic to biotic factors into this in the form of carbon cycle. Here do you know carbon dioxide is released into the atmosphere through abiotic process. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वातावरणामध्ये अनेक अजैविक प्रक्रियांद्वारे सुद्धा सोडला जातो. आता या अजैविक प्रक्रिया कोणत्या आहेत? इज बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, वूड अँड फॉरेस्ट फायर अँड वल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, लाकूड जाळणे, जीवाश्म इंधनांचं ज्वलन, किंवा जंगलाला वनवे लागतात, फॉरेस्ट फायर किंवा वल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, ज्वालामुखीचा उद्रेक, या स्वरूपामध्ये कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडला जातो. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर बाय बायोटिक प्रोसेस. आता ऑक्सिजन हा जो वायू आहे तो वातावरणामध्ये कोणत्या जैविक प्रक्रियेद्वारे सोडला जातो? दॅट इज फोटोसिंथेसिस. आता आपण बघितलं की प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये काय केलेलं आहे? कार्बन डायऑक्साईड वायू हा तयार झालेला आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायूची इथं निर्मिती झालेली आहे. म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा जैविक प्रोसेसद्वारे वातावरणामध्ये सोडला जातो आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे पुन्हा तो कार्बन डायऑक्साईड हा वापरला जातो. द इक्विलिब्रियम ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर इज मेंटेन्ड बाय द प्लांट. म्हणजे अशा प्रकारे वनस्पतीद्वारे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये समतोल साधला जातो. कारण वनस्पती काय करतात? प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कार्बन डायऑक्साईड वातावरणातून घेतात आणि ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडतात. तर श्वसन प्रक्रियेमध्ये त्या ऑक्सिजन वातावरणातून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडतात. आणि अशा प्रकारे इथं या कार्बन आणि ऑक्सिजन सायकलमध्ये इक्विलिब्रियम राखण्याचं काम हे कोण करतात? तर प्लांट्स करतात. थिंक अबाउट इट. याच्यावरती विचार करा. पहिला प्रश्न कोणता आहे बघा. पहिला प्रश्न आहे द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन टेम्परेट रिजन. व्हाय इट इज सो? तर टेम्परेट रिजन म्हणजे उष्णकटिबंधीय. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये इथं कार्बन चक्र हे अतिशय प्रभावशाली आहे असं का म्हटलं जातं? कारण उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये अवेलेबिलिटी ऑफ द सोलर एनर्जी इज मोर अँड हेन्स कार्बन डायऑक्साईड इट इज युटिलाइज्ड बाय द ग्रीन प्लांट्स अँड ॲनिमल्स इन मोअर एक्सटेंट फॉर द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. आणि त्याच्यामुळं इथं कार्बन सायकल हे टेम्परेट रिजन उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये जास्त ॲक्टिवेट आहे. कारण कन्व्हर्जन ऑफ CO2 टू कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणासाठी सौर ऊर्जेची आवश्यकता जास्त आहे, सूर्यप्रकाश. आणि तो सूर्यप्रकाश उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला अवेलेबल असतो. दुसरा प्रश्न आहे इवन दो द कार्बन कंटेंट ऑन अर्थ इज कॉन्स्टंट. म्हणजे पृथ्वीवर असणारं कार्बनचं प्रमाण हे जरी स्थिर असलं, व्हाय इज देअर अ राईज इन टेम्परेचर ड्यू टू कार्बन डायऑक्साईड. तरीसुद्धा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं तापमान वाढ का होते? आता पृथ्वीवरती एकूण कार्बनचं प्रमाण हे जरी स्थिर असलं तर वातावरणामध्ये कार्बनचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे फॉसिल फ्युएल्स यांच्यामध्ये जे कार्बनचं प्रमाण होतं ते कमी झालेलं आहे. ह्या फॉसिल फ्युएल्सचं काय झालेलं आहे? बर्निंग जास्त प्रमाणात व्हायला लागले आणि त्याच्यामुळं फॉसिल फ्युएल्स यांचा साठा कमी झाला, त्यातलं कार्बन कमी झालं आणि त्यांच्या बर्निंगमुळं, त्यांच्या ज्वलनामुळं वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. कारण बर्निंग ऑफ द फॉसिल फ्युएल्स रिलीजेस कार्बन डायऑक्साईड इन टू द ॲटमॉस्फिअर अँड ड्यू टू इन्क्रीज्ड लेवल ऑफ कार्बन डायऑक्साईड इन टू द ॲटमॉस्फिअर द टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर इट इज rising. Okay. Third question, identify the relationship between carbon in air and rise in atmospheric temperature. म्हणजे वातावरणामध्ये ती तापमान वाढ होते, ती तापमान वाढ आणि वातावरणामध्ये वाढलेलं ऑक्सिजनचं प्रमाण याचा काय संबंध, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण याचा काय संबंध आहे? तर जेव्हा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं
बिलो अबाव द पर्टिक्युलर लेवल, एका विशिष्ट पातळीपेक्षा. तर कार्बन डायऑक्साईड इट इज हॅव्हिंग वन प्रॉपर्टी. कार्बन डायऑक्साईडचं एक वैशिष्ट्य आहे, इट होल्ड्स द हीट. हे काय करतं, उष्णता धरून ठेवतं. दॅट इज द सनलाईट रीचेस इन टू द अर्थ अँड इट हॅव्हिंग सम हीट एनर्जी. सूर्यप्रकाशामध्ये जी उष्णता ऊर्जा आहे ती उष्णता ऊर्जा हा कार्बन डायऑक्साईड होल्ड करतो. दॅट कार्बन हीट इट इज नॉट रिलीज्ड बॅक इन टू द ॲटमॉस्फिअर. ती वातावरणामध्ये पुन्हा सोडली जात नाही. तो कार्बन डायऑक्साईड उष्णता ग्रहण करतो आणि कार्बन डायऑक्साईडचं वाढलेलं प्रमाण याच्यामुळं काय झालेलं आहे, उष्णतेचं प्रमाणसुद्धा, हीट एनर्जीसुद्धा वाढलेली आहे. अँड ड्यू टू द इन्क्रीज्ड हीट लेवल दॅट टेम्परेचर इट इज ऑल्सो रायझिंग.